दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची आज पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेही उपस्थित राहणार. अनेक दिवसांनंतर सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार. जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात शशांक आणि लता हगवणेला आज खेड कोर्टात हजर करणार. निलेश चव्हाणसह राजेंद्र आणि सुशील हगवणेला शिवाजी कोर्टात हजर करणार. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक. गेल्या अनेक दिवसांपासून महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित. संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातल्या विवाहितेला मारहाण प्रकरणी पतीसह 6 जणांना अटक. एबीपी माझानं बातमी लावून धरल्यामुळे पोलीस तपासाची चक्र वेगानं फिरली. सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्तींच्या घरावर महाराष्ट्र एटीएसचे छापे. पडघ्यातून 2 अटकेत, 9 जण ताब्यात, तर शस्त्रांसह आक्षेपार्ह वस्तूही जप्त. चंद्रपुरातील रानटी हत्तींच्या शोधात एबीपी माझाही सामील. नाईट व्हिजन ड्रोनच्या माध्यमातून हत्तींचा शोध घेण्याचं काम सुरू. पंधरा जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सुप्रीम कोर्टाचे आदेश. परीक्षेची नवीन तारीख केंद्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा मंडळ लवकरच जाहीर करणार. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ. सक्रिय रुग्णांची संख्या 4,000वर. 24 तासात 203 नव्या रुग्णांची नोंद. मृतांचा आकडा पोहोचला 32वर. G7 देशांच्या संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण नाही. कॅनडात 15 ते 17 जून दरम्यान संमेलन. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडल्याची चर्चा. आज आयपीएल 2025चा अंतिम सामना. विजेतेपदासाठी पंजाब आणि बंगळुरूमध्ये झुंज रंगणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा ठराव.